आता आपण बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे वळूया। बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटद्वारे केली आहे। माफी मागितली नाही तर असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलंय। कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झालेत। कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली आहे। शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। कल करेंगे कुणाल कामरा की धुलाई असं ट्विट शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलंय। अजित पवारांनी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीने कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याआधी खोडशी इथं रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली। आज कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारलाय। गावातील सगळे व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील हरणे, पाचपंढरी या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यामुळे दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे। बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे। खोक्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का, न्यायालयीन कोठडी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पाणी योजनेवरून आमदार मोनिका राजळे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं। या योजनेचा सर्वसामान्य माणसांना कुठेही फायदा होताना दिसत नाही असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला। तालुक्यातील आढावा बैठकीवेळी गावकऱ्यांना आमरांपुढे समस्यांचा पाढा वाचल्यानंतर मोनिका राजळे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी राज्यसभेमध्ये एकमेकांच्या सदस्यांविरोधात अपात्रतेची तक्रार केली होती, मात्र ती आता मागे घेतल्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशा चर्चा होत्या। प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला। मी जुन्या कार्यकाळाचा राजीनामा दिला, त्यामुळे अपात्रतेचा अर्ज डिबार झाला असं स्पष्टीकरण पटेल यांनी दिलं। जळगावात उबाठाच्या वतीनं जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीवरून जिल्ह्यात नाराजीचं वातावरण होतं, त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला। राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। रविवारी दुपारी सोलापुरामध्ये 41.8 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 41.5 अंश सेल्सिअस, पुण्याचं तापमान 40 अंशांवर गेलं होतं। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागानं केलंय। 13,850 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे। सध्या मेहुल चोक्सी पत्नीसह बेल्जियममध्ये राहतोय। त्याला भारतात आणण्याकरता अधिकाऱ्यांनी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे। केंद्र सरकार युवकांकरता एक सिंगल जॉब ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्याचा विचार करत आहे। त्यामुळे विविध पोर्टल्सवर, प्लॅटफॉर्म्सवर नोकरीकरता अर्ज करण्याच्या तरुणांच्या कटकटी वाचणार आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकताच याबाबत निर्देश दिले।
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1चं बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर 2025 मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने दिले आहेत, तर सप्टेंबर 2028 पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी पूर्ण होईल असंही सांगितलं आहे. राज्यात 2024 मध्ये 2,30,515 क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. या तुलनेमध्ये 2023 मध्ये 26 लाख नागरिकांची क्षयरोग चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 2,23,000 लोकांना क्षयरोगाचं निदान झाल्याचं आढळलंय, तर जानेवारी आणि फेब्रुवारी 39,705 नवे रुग्ण आढळले आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या आतापर्यंत 3,000 बालकांचे प्रवेश झालेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीत मिळालेल्या प्रवेशाकडेही पालकांनी कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे. या प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रसूतीगृहातील डॉक्टरांसह आता चतुर्थ श्रेणी कामगारही टप्प्याटप्प्यानं कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात चुनाभट्टीतील मीनाताई ठाकरे गोरेगावमधील टोपीवाला प्रसूतीगृहामध्ये अयानसह अन्य कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्ग प्रकल्पात लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. हा सल्लागार मेट्रोचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करून वन आणि पर्यावरण संबंधी मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडेल. सल्लागाराची नियुक्ती करण्याकरता MMRDAनं बुधवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील आयोजित 5 रेल्वे प्रकल्प निधी अभावी रखडलेत. वैभववाडी, कोल्हापूर, चिपळूण, कराड या प्रकल्पांचं सर्वेक्षण यापूर्वी झालं आहे. मात्र नियोजित प्रकल्प निधी अभावी रखडून ठेवण्यात आल्यानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा एकमेकांना जोडणाऱ्या प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत. नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. सलग 7व्या वर्षी नेदरलँडमध्ये द्राक्षांचं सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबई मार्गे समुद्री प्रवासानं पोहोचले. 1 नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधून 6,372 कंटेनर्समधून 86,311 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. उजनी धरणात एकूण 82.29% पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून सोलापूर जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये पाणी सोडण्यात येत असल्यानं सध्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरेसा नसल्यानं पाणी टंचाई जाणवणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पन्हाळजे एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बेदरकारपणे एसटी चालवून अनेकांचा प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप आहे. या एसटी चालकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कराड इथल्या कृष्णा कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे रेठरे बुद्रुक तालुका कराड इथले यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेकरता प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील कोकंबा झरीअळी या भागातील नळ पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागांना यामुळे दिलासा मिळाला आहे. देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी मोठ्या प्रमाणावर वाढ होतीये. गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशात 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केला. ही माहिती नागरी विमान महासंचालनालयानं प्रसिद्ध केली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवासी संख्येत 11.04% वाढ नोंदवली गेलेली आहे. मुंबईत वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीद्वारे प्रलंबित 1,64,305 चलनांवरील 12,62,30,000 रुपये दंड वसूल केला. एका दिवसात तडजोडी अंती 12,62,30,000चा दंड वसूल करण्यात आला. तसंच दंडचुकार चालकांनी पुढील कारवाई टाळण्याकरता दंडाची रक्कम भरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राजीव रंजन पांडे असं त्याचं नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ व इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 53,727 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली, तर त्यापैकी 26,484 कोटी रुपये पीक विम्याचे आहेत. उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. शहापूर तालुक्यातील 8 गावं आणि 45 पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावपाड्यांमधील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरूनच पाणी आणून तहान भागवावी लागते. मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकल्पांशी संबंधित लोकांची बँक खाती गोठवण्यात आली असून व्यवहारांवरही निर्बंध आणले असल्याची लेखी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एक महत्त्वाची बातमी आहे. कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे. दरम्यान 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सगळ्या पिकांचे दर कोलमडलेत. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे. यातूनच बियाणं विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स कपाशी बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 2023-24 या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात 32.7% वाढ झाली आहे. सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी 20,964 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. घरांच्या विक्रीत सातत्यानं घट होत असल्याचं समोर आलंय. घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे 9 प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 23% कमी होण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट डेटा विश्लेषण कंपनीनं या संदर्भात आकडेवारी जारी केली. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. त्यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीनं पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांकरता एकच खिडकी होती. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभं राहावं लागत होतं. मुंबईत मंगळवारपासून सुरुवात होत असून या कामात पारदर्शकतेकरता महापालिका प्रथमच एआयची मदत घेणार आहे. नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचा फोटो आणि 30 सेकंदाचे व्हिडिओ चित्रीकरण करणं कंत्राटदारांना बंधनकारक आहे. त्याचबरोबर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरण करावे लागणार आहे. या सगळ्या चित्रीकरणाचं एआयद्वारे विश्लेषण करण्यात येणार आहे. लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवर अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढला. याकरता केबिनची काच आणि कोच बॉडीतील पोकळी नवीन वॉटरप्रूफिंग तंत्रज्ञानावर आधारलेल्या विशिष्ट पदार्थाने भरून काढली जाणार आहे. नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्याकरता महापालिकेनं आरोग्य शिबिराचं अभियान सुरू केलंय. 1.25 वर्षांमध्ये शहरात 420 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. याद्वारे तब्बल 1,68,372 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर टीटीई इंद्रजित मीणा यांनी लोको पायलट अंकित बैरागी यांना सुटकेसच्या चेनने बेदम मारहाण केली. सीटच्या वादातून ही मारहाण झाली. या मारहाणीत लोको पायलट गंभीर जखमी झाला. मारहाण करणाऱ्या टीटीईवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर शहरातील कावळ्यांचे मृत्यूचे सत्र सुरूच आहे। 4 दिवसात 38 कावळे आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय। सोलापुरातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याकरता दिल्यानंतर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालं नसल्याचं निष्पन्न झालं होतं। सोलापुरामध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। 4 चाकी वाहनासह विविध कंपनीची विदेशी दारूचा 3,12,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये येणाऱ्या काळात MIDC सुरू करण्यात येते, ज्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही माहिती राज्याचे जलसंधारण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून महामार्ग चकचकीत केला। यात एकूण 158 टन राडारोडा, 35.4 टन कचरा आणि 24.5 टन अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केला। भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न वादात अडकला आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून रस्सीखेच सुरू असतानाच राज्यामध्ये पद आणि निधी वाटपाच्या धोरणावर मात्र महायुतीमध्ये अखेर एकमत झालं। या धोरणानुसार जिल्हा विकास निधीचा 30% निधी पालकमंत्र्यांकरता राखीव ठेवण्यात आला। राज्यात 2018-19च्या तुलनेत 2023-24 मध्ये विविध कारणांमुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 18,55,000 घटल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। समर्थन या स्वयंसेवी संस्थेनं ही माहिती सादर केली। यापैकी सगळ्यात जास्त संख्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आहे। दादरचा ब्रिटिशकालीन कबूतरखाना हटवणार प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी सुरू आहे। दादरमधील वारसा वास्तू असलेला ब्रिटिशकालीन कबूतरखाना दिसायला सुरेख जरी असला तरी त्याच्या आश्रयाला असलेल्या शेकडो कबूतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे हा कबूतरखाना इतरत्र हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा कबूतरखाना हलवण्याची हालचाल मुंबई पालिकेने सुरू केलेली आहे। राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढतीच आहे। अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांच्या वर गेलंय, त्यामुळे दुपारी उन्हात चालणं नकोसं झालं आहे। रविवारी मुंबईकरांनी कडक उन्हाचे चटके सहन केले। सांताक्रूजमध्ये 34 अंश तापमानाची नोंद झालेली आहे। याचवेळी हवेतील आर्द्रतेचा प्रमाण वाढल्यानं मुंबईकर घामाघूम झालेले आहेत। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्याकरता रेल्वे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबाने प्रवाशांना तिकीट मिळू शकणार आहे। ट्रेनमध्ये जितक्या जागा असणार आहेत त्याहून काही टक्केच अधिक तिकीटं देण्यात येणार आहेत। मुंबई आणि परिसरात तापमान 40 अंशांच्या आसपास आहे। तसंच राज्यातही तापमान झपाट्यानं वाढतंय। धरणातील पाण्याचंही वाढत्या तापमानामुळे झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे। त्यामुळे आता वाढणारं तापमान आणि पाणी टंचाई अशा दुहेरी संकटाचा राज्याला मुकाबला करावा लागणार आहे। ऐरोलीतील जैवविविधता केंद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे। विशेष म्हणजे इथल्या फ्लेमिंगो बोट सफारीसाठी महिन्याभराचं बुकिंग फुल झाल्याचं संबंधित विभागानं स्पष्ट केलंय। गेल्या 3 महिन्यांमध्ये हजारो पर्यटकांनी बोट सफारी तर 3,000 पर्यटकांनी सागरी जैवविविधता केंद्राला भेट दिल्याचं 3,000 पर्यटकांनी सागरी जैवविविधता केंद्राला भेट दिल्याचं वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पर्यावरणपूरक सण साजरे करण्याकरता मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्याकरता जागा विनामूल्य देण्यात येणार आहे। परंतु त्यानंतरही शाडूच्या मातीकरता अवघ्या 10 तर जागेसाठी केवळ 6 जणांनीच अर्ज केला। त्यामुळे पालिकेच्या आवाहनाला मूर्तिकारांनी पाठ फिरवली आहे असं चित्र आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। उन्हाचा पारा वाढल्यानं सुटीच्या दिवशीही रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतो। सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं चालक वाहकांकरता गणवेश, नेमप्लेट आणि बेंच बिल्ला
बंधनकारक केलेलं आहे, मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे चालक आणि वाहक कोण हे कळणं प्रवाशांनाही कठीण होतं। पण आता तपासणी दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण योग्य मर्यादित असल्याचं समोर आल्यानं 1.5 कोटी मुंबईकरांना पुरवलं जाणारं पाणी बाटली बंद पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि शुद्ध असल्याचा दावा आता करण्यात येतोय।